नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या शिवनीती यूट्यूब चॅनलला सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण केमिस्ट्री या विषयामध्ये फर्स्ट चॅप्टर स्टँडर्ड 12चं फर्स्ट चॅप्टर आपण बघणार आहोत, सॉलिड स्टेट। तर आता बघा, आपण 11ला स्टेट्स ऑफ मॅटर पाहिलेलं आहे। तर मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट आपल्याला माहिती आहे सर्वांना। त्याच्या अगोदर व्हॉट इज मॅटर? मॅटर मीन्स एनिथिंग दॅट हॅज अ मास अँड ऑक्युपाइड स्पेस। असा कोणताही पदार्थ, विश्वामधला कोणताही पदार्थ की त्याला मास असतं आणि तो स्पेस ऑक्युपाय करतो, तो जागा व्यापतो किंवा त्याला मास असतं, त्याला काय म्हणतो आपण? मॅटर। आणि मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट्स, राईट? त्याच्यातली फर्स्ट स्टेट जी असते ती सॉलिड स्टेट, सेकंड लिक्विड स्टेट and third is the gaseous state. These are the fundamental states of matter. यांना आपण फंडामेंटल स्टेट म्हणतो। जनरली आपण तीन यांचा स्टडी करतो। 11ला पाहिलं आपण, आणि डिटेल मध्ये आपण 11ला गॅसियस स्टेटचा आणि लिक्विड स्टेटचा स्टडी केलेला आहे। गॅसियस स्टेट्स त्याच्या विषयी आपण त्याचे गॅसियस लॉज पाहिले बघा, ॲव्होगाड्रो लॉज किंवा आपण गेल-लुसाइड लॉ वगैरे जे आहेत ते पाहिलेले आपण 11ला। लिक्विड स्टेटचं पण आपण त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज पाहिले आहेत, फ्लुइडिटी किंवा त्याचं मास, व्हॉल्यूम वगैरे, लक्षात। आणि त्याच्यानंतर आता आपण 12th स्टँडर्ड मध्ये फर्स्ट चॅप्टर आपला आहे सॉलिड स्टेट, आणि सॉलिड स्टेटचा आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत। आता व्हॉट इज अ सॉलिड और सॉलिड स्टेट? द स्टेट्स ऑफ मॅटर which has a definite shape and definite value. Definite shape and definite value. This is known as solid state. पदार्थाची किंवा मॅटरची एक अशी स्टेट की तिला डेफिनाइट शेप असतो आणि डेफिनाइट व्हॅल्यू असतो। फॉर एक्झाम्पल मार्कर। आता हा मार्करला आपण याला फोर्स अप्लाय केला तर याचा शेप चेंज होणार नाही, तर त्याचं व्हॅल्यू फिक्स राहील। किंवा कोणताही सबस्टन्स घ्या जो सॉलिड असेल, त्याला आपण फोर्स अप्लाय केला, आउटसाइड फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप चेंज होत नाही, त्याला ट्रान्सफर केला तर तो शेप तसाच राहतो, त्याचा व्हॅल्यू चेंज होत नाही। आणि लिक्विड स्टेट मध्ये काय होतं? लिक्विडला समजा आपण फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप चेंज होतो, पण व्हॅल्यू सेम राहील। सपोज आपण वॉटर घेतलं, वॉटरला आपण याच्यात बॉटल मध्ये फिल केलं तर त्याचा शेप ते ॲक्वायर करेल, किंवा त्याला बकेटमध्ये टाकलं तर बकेटचा, ग्लासमध्ये टाकलं तर ग्लासचा, ओके। म्हणजे त्याचा शेप चेंज होईल, पण व्हॅल्यूम जर 1 लिटर घेतलं असेल तर तिघांमध्ये 1 लिटर राहील, कमी होणार नाही। म्हणून एक अशी स्टेट जी मॅटरची की तिचा काय असेल? डेफिनाइट व्हॅल्यूम असेल बट नॉट डेफिनाइट, आणि म्हणून त्याला आपण इनडेफिनाइट एक्वायर द शेप ऑफ कंटेनर। तुम्ही ज्याच्यामध्ये त्याला भरणार त्याचा तो शेप एक्वायर करतो। आणि थर्ड आहे गॅसियस स्टेट। तर गॅसियस स्टेट द स्टेट ऑफ मॅटर विच हॅज नॉट डेफिनाइट शेप अँड नॉट डेफिनाइट व्हॅल्यू। म्हणजे याच्यात जो शेप पण राहणार नाही आणि व्हॅल्यू पण राहणार नाही। फॉर एक्झाम्पल आपण एअर घेतली, एअर फिल केली आपण बलून मध्ये, तर बलून मध्ये फिल केल्यानंतर त्याचा शेप जो असेल बलून सारखा असेल। आणि तीच एअर आपण एखाद्या बॉटल मध्ये फिल केली तर त्याचं व्हॅल्यू, समजा तुम्ही 1 लिटरची बकेट किंवा आपण बॉटल मध्ये फिल केली तर तो व्हॅल्यू 1 लिटर असेल, आणि तोच गॅस तुम्ही 5 लिटरच्या बॉटलमध्ये कंटेनरमध्ये फिल केली सिलेंडरमध्ये तर त्याचा व्हॅल्यू 5 ml होऊन जाईल, म्हणजे 5 लिटर होऊन जाईल। म्हणजे त्याचा व्हॅल्यू पण चेंज होईल आणि शेप पण चेंज होईल। म्हणून अशी एक स्टेट की तिचा डेफिनाइट म्हणून इनडेफिनाइट शेप अँड इनडेफिनाइट व्हॉल्यूम, आणि म्हणजे
तीन स्टेट आहेत. तर याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत सॉलिड स्टेट. आता सॉलिड स्टेट काय असतं? द स्टेट्स ऑफ मॅटर डिपेंड्स ऑन द टू अपोजिंग फॅक्टर. दोन फॅक्टर आहे इम्पॉर्टंट फॅक्टर. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, द फर्स्ट फॅक्टर इज इंटरमॉलिक्युलर. आणि सेकंड जो आहे तो आहे थर्मल एनर्जी. हे जे दोन फॅक्टर आहेत या दोन फॅक्टरवर डिपेंड असेल द कॉम्पिटिशन बिटवीन द दिस टू फॅक्टर्स. and then in given set of condition the substance is exist in a solid, in a liquid or a gas. त्या कंडिशनवर डिपेंड राहील तर तो कोणत्या स्टेटला जाईल. आणि ही दोन फॅक्टर डिफरंट असतील. आलं लक्षात. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असेल? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल्स. समजा आपण पार्टिकल घेतो, पार्टिकलला आपण काय करतो? स्पेअर कन्सिडर करतो. हे पार्टिकल आहे, याच्यापासून तो सॉलिड बनलेला आहे. आणि जो सॉलिड बनलेला असेल त्याला आपण ते जे पार्टिकल असतात त्यांना आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. हे जे आहे हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे. आणि हे पार्टिकल जे असतील ते कोणकोणते असतील? त्याच्यामध्ये मग आयन्स असतील, ॲटम्स असतील और मॉलिक्युल्स. हे जे आहे हे पूर्ण हे तिघांपैकी कोणतंही त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे त्याच्यापासून सॉलिड बनलेलं आहे. दिस इज नोन एज कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, ॲटम्स, आयन, मॉलिक्युल्स. आलं. आता हे याच्यापासून बनलेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा हे पार्टिकलचं डिस्टन्स हे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल्स. हे दोन पार्टिकल मध्ये अट्रॅक्शन जर स्ट्रॉंग असेल तर तो काय असेल? सॉलिड. जर ते वीक असेल, मग वीक झालं तर पार्टिकल काय होतील? लूजली पॅक असतील. त्याच्यामध्ये डिस्टन्स थोडंसं इन्क्रीज होईल आणि ते थोडेसे मुवमेंट करतील. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणू? लूज किंवा वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. याच्यात स्ट्रॉंग आहे, याच्यात वीक आहे. आणि गॅसियस स्टेटमध्ये राहतच नाही. नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अँड देअरफॉर दे आर रँडमली मुव्हमेंट और दे आर अपार्ट फ्रॉम इच अदर. ते एकमेकांपासून खूपच लांब असतात. समजा सॉलिड पार्टिकल आहे आणि रँडमली कुठेही असतील. नो एनी रेग्युलर अरेंजमेंट बिटवीन द पार्टिकल्स. कोणती त्याच्यामध्ये अरेंजमेंट नसेल आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण नाही. म्हणून हा फर्स्ट. म्हणजे बघा इन सॉलिड स्टेट द स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सॉलिड स्टेट मध्ये कसा असेल? तो स्ट्रॉंग असेल. आणि याच्यात वीक असेल आणि याच्यात एकदम व्हेरी वीक असेल किंवा निग्लिजिबल असेल किंवा नसेल. पण त्यावेळेस कारण पार्टिकल जेव्हा समजा गॅसेस पार्टिकल जर आले तर कोलाइड झाले तर त्याच्यामध्ये अट्रॅक्शन राहील. पण ते रँडमली काय मोर हाय कायनेटिक एनर्जी असते आणि त्याच्यामध्ये लगेच लांब जाते. थोडंसं अट्रॅक्शन असेल लगेच काय असेल? रिपेल होते. म्हणून त्याच्यात व्हेरी वीक और निग्लिजिबल, एकदम कमी असेल किंवा नसेल पण. आणि म्हणून याच्यावर. आणि थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी द एनर्जी प्रोड्यूस्ड बाय द पार्टिकल. पार्टिकल मध्ये जी एनर्जी असते तिला आपण काय म्हणतो? थर्मल एनर्जी. अँड विच इज डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर थर्मल एनर्जी पण इन्क्रीज होते. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे बघा थर्मल एनर्जी increases, temperature increase. टेम्परेचर इन्क्रीज केलं म्हणून थर्मल एनर्जी इन्क्रीज होते. आता सपोज बघा when the solid is heated it convert into liquid. पण टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणून सॉलिडचं कन्वर्जन काय होईल? लिक्विड मध्ये. आणि लिक्विडला परत हीट दिली. आता बघा डेल्टा म्हणजे हीट. हीट हे साइन आपण यूज करतो डेल्टा प्लस हीट त्याला पण दिली. टेम्परेचर इन्क्रीज केलं तर लिक्विड आणि लिक्विडला पण हीट दिल्यावर काय होतं? गॅस. म्हणजे बघा थर्मल एनर्जी इन्क्रीजेस. म्हणजे इन अ गॅसियस स्टेट मोर इज द थर्मल एनर्जी, हायर एनर्जी. आणि लिक्विड सॉलिड स्टेट मध्ये काय असेल? एकदम लो असेल. ओके. आणि इंटरनल फोर्स काय असेल? त्याच्या अपोजिट. सॉलिड स्टेट मध्ये इंटरनल फोर्स जास्त असेल आणि गॅसियस स्टेट मध्ये काय असेल? वीक किंवा कमी असेल. म्हणून याच्यावर डिपेंड आहे. these are the two forces, two factors that affect the change of temperature, state of matter.
त्या मॅटरची जी स्टेट असेल या दोघांवर डिपेंड असेल. पण याच्यामध्ये कॉम्पिटिशन चालते. हा. तर कोण जास्त म्हणजे पॉवरफुल असेल. मग स्ट्रॉंग इंटरनल फोर्स असेल तर सॉलिड, दोघं बॅलन्स झाले तर लिक्विड, आणि एकदम कमी असेल तर तो गॅस. थर्मल पण तसंच आहे. म्हणून द प्रीडॉमिनन्स ऑफ द इंटरनल फोर्सेस, द सबस्टन्स एक्झिस्ट इन अ गॅस टू लिक्विड टू सॉलिड जर जास्त असेल, अँड देन प्रीडॉमिनन्स ऑफ द थर्मल एनर्जी, द सबस्टन्स द रिझल्ट्स द सॉलिड टू लिक्विड टू गॅस. ओके. आणि याच्यात एक्झाम्पल समजा याचं काही आईस H2O, याच्यात काही वॉटर लिक्विड असेल, आणि याच्यामध्ये स्टीम किंवा वेपर्स. ते फक्त इंट्रोडक्शन पार्ट आहे आपल्या सॉलिड स्टेटचा. नंतर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये आपण त्याचं डिटेल मध्ये